काही करण्याची आवश्यकता नाही आणि म्हणून ते म्हणतात त्या तो तुमच्याजवळ तो आहे तो आतमध्ये आहे नाही का आतमध्ये त्याला ओळखून घेण्याकरता ते वेद सांगतात ते पुराण सद्गुरू सांगतात न कोणत्या ठिकाणात तर आपल्या देहाचे 3 भाग पाळला मृत्यूचा भाग पाळला आणि पाताळाचा भाग पाळला आणि स्वर्गाचा भाग पाळला असे 3 भाग पाळला तर 3 भाग म्हणजे मृत्यूचा भाग कोणा करायचा मध्य आहे कमरीपासूनच्या कंठापर्यंत भाग मृत्यूचा भाग आहे मृत्यू लोक आहे आणि तिकडं स्वर्ग लोक आहे स्वर्गामध्ये देव राहते का नाही वधरच आहे देव पण तो 3ही कालाने एकटाच चालवते असा विश्वाचा मालक तो विश्व एक चालवते तसा येथी विश्वाचा तो तयार केला आणि पाताळाचा भाग तो चालवते म्हणून आपल्याला संत समजू सांगतो का देवा देव तुमच्या जवळच आहे पण तो तुम्हाला ओळखासाठी सत्संगाची तर मग ते काहीच नको करा म्हणतात आता काही करायची गरज काही नको करा आणि सत्संग धरा जेथून आलाय तेथी ते पोहोचून निघलं हा आला पोहोचला तेथी ते जाऊ शकते यमन पदार्थ प्राप्त होतील आणि जैसी जैसी वासना तसे पूर्वे आणि मग तुम्हाला जन्म घ्या तुमची वासना हरिमय झाल्या आणि आपली दृष्टी झाल्या पाहिजे हे सर्वदृष्ट्या ह्या सर्वदृष्टीच्या माध्यमातून आपल्या त्याला ओळखून घ्यायचा आहे तर कसा ओळखायला जे जे दृष्टी दिसे ते ते हरी आपण त्या देवाला पाहायला गेला तो देव आपल्याला भेटेल का तो देव भेटणार नाही आणि चक्र धरून आले पुन्हा आले तरी त्याला गुरु बनावा कारण गुरुवाचा मार्ग आणि म्हणून पाणी नाही चिखल नाही रस्ताय वगड ना गुरुवा वाचून मार्ग नाही सांगितला पाणी नाही पाऊस नाही तरी ती चिखल होणार त्याने पडणारच काही तुम्ही करा काहीच करा कसा उलटा टांगा नाही लमच्या ते केसा पोळा नाही आवड कपड दे का पण देव काय भेटणार काही करायची गरज साधे राहणे उंच विचार आणि माणूस बना माणूस कारण माणसासारखे माणसा दिसत तुकोजी महाराज एवढे मोठे पुऱ्या देशमध्ये हिंदी तिकडे त्या देशात त्या धर्मात गेले पण त्याला माणसं दिसले का नाही 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 माणसात नाही दिसले म्हणजे माणूस द्या म्हणजे माणूस द्या भीक मागता हरी दिसला पण माणसं काय भेटले आणि माणूस बनावसाठी हे सत्संग आहे दादा मत कर किसी की लुचपत पूरी तेरा नाम लिखा जाएगा सर्व तुमच्या तो चित्रगुप्त तुमच्या जवळच आहे लिखू लिखी ठेवते का केला चोऱ्या केला कपट आहे का छल आहे का काय एकदम भोळ्या मनाचा पाहिजे म्हणते कपटी कुपटी ती चालत हरिपद प्राप्ती ना भोळ्या भाविकाची ना अभिमानियाची झाला अहंकार आहे तो नरकाला गेल्याशिवाय नाही कारण खरोखर ज्याला ज्ञान नाही तोही मग श्रेष्ठच म्हणते
पण याची पुसा पण याची केल्यानुसार का होणार आहे का? त्याची तुमचा पुरा हिसाब किताब घेणार आहे. म्हणून आपल्याला कोणाचे काय बोलावाचं गरज, कोणी काही म्हणा, कोणी कसाच बोला, आपल्याला कुठे लेनदेन शिल्प ज्याला उमजला असा जो माणूस की आले सर त्याने शिल्प हे समजते ते उशाने बसतात भरते काय पुस्तक आणि त्याचे पुण्य पाहिजे भाग्य लागतं त्याला. कारण भाग्याचे हरकी प्राप्ती होणार म्हणून संत पुरावे देतात भाग्य वाचून प्राप्ती नाही भाग्य तिची तो दिवस आज आपण युगायुगापासून मानत आहोत आणि ते सगुण पूजा आपण केला नाही तर आज बंद होते का? आज आपण सगुण पूजा केला पण हरीचा चिंतन होणार का नाही? वेदाचा पुरावा आहे का नाही? मग तुम्ही सगुण पूजा नाही तर निर्गुणाची प्राप्ती कसा होईल? म्हणून त्या माध्यमातून आपण ते संत सांगतात का हे दसे चरित्र 11 म्हणायला पाहिजे, 12 म्हणायला पाहिजे ना, 10 दसे म्हणजे 10 तर 10 इंद्रियाचा एक वडा केला ना तोच गोपाल काळा झाला ना. तो 10 इंद्रियामध्ये तो 9 दरवाजे खुल्लम खुल्ला सांगितला. का सांगितला? खुल्ले एकदम. 10वें को लगा है ताला, हात पकड़ के गुरुजी बतावे फुले ब्रह्म का ताला. आणि ते सद्गुरु माऊली ते वस्तू आपल्याला दाखवून देतात आणि हे तुझी वस्तू ह्या देहातून जाणार आहे, या हरवणार आहे, याला कोणतरी झडप मारणार आहे. म्हणून त्या देहाच्या हरवणाऱ्या वस्तूला हरी म्हणतात. आणि त्याच्यावर कोणी काढा लागला आहे तर त्याने जप करा तेच भेटते. म्हणजे मी कोण आहे? मी तुहा विचार विवेक शोधावा गोविंद माधवा ह्या देही देही ध्याता ध्यान त्रिपुटी वेगळा सहस्रदळी गवला सूर्य जैसा ज्ञानदेव मने नैनाच्या ज्योती या नावे रूपेती तुम्ही जाना. असा सांगितला. तुम्ही जाना आम्ही काय सांगू? एवढा यती पोहोचतो त्याला. आता जो यती लखवला असेल त्याने समजल. आणि म्हणून ते म्हणतात जाती. आता जाती आता मी आता ते गोरेगावला गेलो त्या आधी त्यामुळे ते जातीच्या पाल्यामध्ये त्या बाबाजी काय जमात मागणी जात नाही तर दिवस ढाकत नाही म्हणजे आम्ही कॉल समजा बाबा तसा नव्हे हा. आता एवढे वयस्कार असून शहरी त्याला आम्ही जातीचे नाही म्हणला म्हणजे आम्हाला म्हणलं म्हणून टोकाला बसतो. तर ते आता जात कशी पाहिजे? चार गती होया ब्राह्मण, चार गती होया ब्राह्मण, नहीं बुझेंगे जाती सतगुण के साथी हमको है, सतगुण के साथी.
नहीं है भंगी चाहे भंगी हो या ब्राह्मण हाँ। नहीं पूछेंगे जाती नाही पूछेंगे जाती. तर हे संतान जात सांगितला येथे पाहिजे जातीचे न वेगळ्या गवाराचे काम होय. आपल्याला ओळखण्यासाठी जर तुम्हाला पुन्हा येता येईल तुमची तिकीट मध्ये तुझा आधार कार्ड तयार जसा आधार आहे तुम्ही कोणत्या जिल्ह्यात जा कोणत्याच प्रांत जा कोणत्याच कंट्री मध्ये जा तरी तुम्हाला कोणी पकडू शकणार कारण की तुमचे फोटो बी आहे जन्म तारीख बी आहे आणि जशी फोटो तशी आहे आणि जिल्हा जी आहे ना तहसील जी आहे ना गाव बी तसा सारखा तुमचा आधार कधी बनला असेल सद्गुरुजवळ तर तुम्हाला त्या विधीचे आपले गुरु रोखू शकत असा आधार पाहिजे सद्गुरूचा नाही का आणि झाला का नाही असा आधार काहीच नसताना बस भलमार काम आहे त्याला नाही त्याला पण कोटी जाल ते नाल्यात जाल असं पाय राय खाय मरावं लागेल म्हणून आपल्याला ते जात पाहिजे म्हणतात येथे पाहिजे जातीचे वेड्या गवाराचे काम नोहे म्हणतात कुणी काही पूजा करून घ्याल का मनातच मार्ग लावून घेतला आणि मनोमार्ग केला तो तेथे मुकला म्हणजे मेला अधोगती गेला पुन्हा लक्ष दौराशी गेला मनाच्या मार्गाला विचारलात का तुकडोजी महाराज म्हणतात विचारा जाऊन शहाण्याला आणि हा आपल्याला पुढे बहुत करणे आहे हे तसे चरित्र केले नारायणे पुढे बहुत करणे आहे काय म्हणतात म्हणजे आपलं आत्ते करावून घ्यायचं आहे मनपुरी करून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर अखेर पुन्हा यावायचा आहे तुका म्हणे गर्भवासी न सुखे घाला